नमस्कार पालक वर्गांनो, चौथी यादी ही लागलेली आहे। चौथी यादीमध्ये बऱ्याचशा पालकांना सीट मिळाले आहेत। चौथी यादीमध्ये ॲडमिशन घेण्याची मुदत ही 3/7/26 आहे। मध्ये 2-3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे या दिवशी आपणास ॲडमिशन घेता येणार नाही। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चौथी यादीमध्ये सीट मिळाली नाही बऱ्याचशा पालकांना, मात्र आता त्या पालकांचे भवितव्य काय किंवा त्यांच्या पाल्यांचे भवितव्य काय, त्यांना पुढील राऊंडमध्ये सीट मिळणार का, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्यांना चौथ्या यादीमध्ये सीट मिळाली नाही त्या पालकांचे पुढे काय होणार किंवा त्यांना सीट वगैरे मिळणार की नाही। तर चला पालकांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण सर्वप्रथम RTAचा डॅशबोर्ड बघायचा आहे। 2 ते 3 दिवस सुट्टी असल्यामुळे फक्त 5च जणांनी आपले ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केली आहे, कारण आज आणि उद्या परत सुट्टी आहे। तरीसुद्धा 10,000 वगैरे जागा शिल्लक आहेत चौथ्या यादीतील पालकांसाठी। ज्या पालकांना चौथ्या यादीमध्ये नंबर लागलेला नाही त्यांनी सर्वप्रथम आपली अर्जाची स्थिती चेक करायची आहे आणि इथे आपले स्टेटस बघायचे आहे। स्टेटस बघितल्यानंतर इथे मी एक चौथ्या यादीमधील पालकाचा अर्ज ओपन करतो। इथे दिसत आहे प्राधान्य क्रमांक 6 आणि इथे असं लिहिलेलं आहे की प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर 1 पर्यंतच अर्जाची निवड झाली आहे। तर याचा अर्थ काय आहे पालकांनो, की या शाळेमध्ये फक्त एकच सीट होती आणि वेटिंग क्रमांक 6 आपला आहे, त्यामुळे आपली अर्जाची निवड ही झालेली नाही। तर ज्या पालकांना सीट मिळाली नाही त्यांना पुढील राऊंडमध्ये सीट मिळणार का, तर पालकवर्गांनो, जर आपला नंबर हे कशावर अवलंबून आहे की आपणास पुढील राऊंडमध्ये सीट मिळेल का, की आता बहुतांश शाळांमध्ये 0 सीट वगैरे शिल्लक आहेत आणि सीट शिल्लक नाही आहेत। जर आपणास नंबर लागायचा असेल पुढच्या राऊंडमध्ये तर ते कशावर डिपेंड आहे की आपण किती शाळा ह्या अर्ज भरताना टाकल्या होत्या आणि त्या शाळामध्ये किती सीट शिल्लक आहेत। आता समजा जर आपणास एका शाळेमध्ये सीट मिळाली नाही आणि जर आपण आणखी एक 3-4 शाळा अर्ज भरताना टाकला असाल तर आपणास त्या शाळेमध्ये सीट मिळू शकेल। त्याच्यासाठी आपला नंबर हा क्लोज असणे गरजेचं आहे, म्हणजे 1 वगैरे असणे गरजेचं आहे, 1-2 वगैरे। बहुतांश शाळांमध्ये सीट शिल्लक नाही आहे, तरीसुद्धा जर आपण जास्त शाळा टाकलेला असाल आणि आपला नंबर जर क्लोज असेल तर आपणास सीट ही 100% मिळणार आहे। तर पालकवर्गांनो, आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की आपणास सीट कशी मिळेल चौथ्या राऊंडमध्ये आणि ज्यांना सीट मिळाली नाही त्यांचे पुढे काय होणार। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि RTA संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी मला कमेंट करा, याचे आपणास कमेंटद्वारे उत्तर देण्यात येईल। धन्यवाद, थँक्यू।